हॅलो, मी श्रद्धा लाईफ ऑफ कोकणीज या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करते। आज आमच्या घरी ताकल्याची भाजी बनवायची आहे, म्हणून मोठे आई आणि मी ताकला घेऊन येण्यासाठी रानात चाललो आहोत। तुम्हाला माहीतच असेल, टाकळा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे। आपल्या शरीराला आवश्यक असणारी बरीचशी जीवनसत्व टाकळ्यामध्ये आढळतात। यामध्ये लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन सी असतेच। त्याचबरोबर टाकळा हा त्वचा रोगांवर देखील परिणामकारक आहे। ज्याप्रमाणे टाकळ्याचा पाला आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे, त्याचबरोबर टाकळ्याच्या बिया देखील गुणकारी आहेत। आम्ही टाकळ्याची कोवळी ताजी ताजी पानं कुटली आणि मग घरी जायला निघालो। घरी गेल्यानंतर टाकळा साफ केला आणि त्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। टाकळा धुवून झाल्यानंतर 10 ते 12 मिनिटं तो शिजवून घेतला। बघू शकता, टाकळा आता व्यवस्थित शिजलेला आहे। थोडा वेळ हा टाकळा आम्ही बाजूला ठेवला थंड होण्यासाठी। टाकळा थंड झाल्यानंतर त्यातलं पाणी आम्ही पिळून घेतलं आणि मग टाकळा सुट्टा करून घेतला। भाजी बनवण्यासाठी मोठ्या आईने कढई चुलीवर ठेवली आहे। कढई तापल्यानंतर त्यामध्ये तिने तेल टाकलं आहे। नको, पहिलं जिरं 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 फोडणीसाठी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, लसूण, मिरची, हिंग आणि त्यानंतर कांदा टाकून घेतला आहे। कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये हळद टाकली आणि त्यानंतर यामध्ये जे आपण टाकळ्याची पानं शिजवून घेतलेली आहेत ती टाकायची आहे। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून ही भाजी 5 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। ही भाजी मुळात थोडीशी तुरट असल्या कारणाने भाजी शिजल्यानंतर वरून थोडासा लिंबाचा रस पिळला तर भाजी छान लागते। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा।